महाभारताच्या कथेनुसार कौरव आणि पांडवांच्या बाजूने विविध देशांतील योद्धे लढत होते, ज्यांची अंदाजे संख्या 45 लाखांपेक्षा जास्त होती. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या वीरांच्या भोजनाची व्यवस्था करणे हे अशक्य वाटले, पण उडुपीच्या राजाने 45 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दररोज हजारो योद्धे मरण पावले. अशा स्थितीत वेगळेपणाचा मागोवा घेणे फार कठीण होते. दुसऱ्या दिवशी किती प्रमाणात अन्न तयार करायचे आहे. उडुपी राजाचे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण हसले आणि शेंगदाणे खाऊ लागले. उडुपीच्या राजाला समजले की श्रीकृष्णाच्या या हास्याचा नक्कीच काही अर्थ आहे. श्रीकृष्ण जितके शेंगदाणे खातील, दुसऱ्या दिवशी लढाईत तेवढेच योद्धे मारले गेले. त्याच वेळी ताटात जितके शेंगदाणे शिल्लक होते, तितकेच योद्धे जिवंत राहिले, कारण 18 दिवस चाललेल्या या युद्धात एकही दिवस अन्न वाया गेले नाही. तसेच कोणत्याही योद्ध्याला अन्नाची कमतरता भासली नाही. राधे राधे.